थोडे ना चालत आम्ही एकच तास गेलो. नमस्कार, मी संस्कृती स्मिता शिंदेकर. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज इथे आमच्या बिल्डिंगमध्ये सगळेजण काय करायला आले? कास्ते थाली करायला आले. थाळी तुम्ही केलं, तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं, खूप चांगलं आहे. सगळ्यांनी या इथे. शिवम बिल्डिंगच्या बरोबर खालीच आहे. BJP ऑफिसच्याच जाऊ. हां, BJP ऑफिसच्या बाजूलाच आहे. बाजूला दुसरं शॉप नंबर 2. हां, 2 जगदंबाच्या बाजूला. चायनीज, जगदंबा चायनीजच्या बाजूला. जगदंबा चायनीजच्या बाजूला. चला दाखवते तुम्हाला. थोडी माहिती पण सांगता येते. नहीं बाबा, मैं बैठेगी. ओ उधर बोल रहे थे बैठा, आप बैठेंगे नहीं? ओ भाभी का बस दे मत. वो बैठ पे इधर बैठ रहे थे ना. ये सब कितना लग रहा है? हां भाभी, वो बोल रही थी पप्पा पप्पा काय घरी जाऊन आपण पाय धुवू शकतो ना? अर्धा तास तरी नका देऊ. अर्धा तास. हां. त्या काकांचं पण घे, त्यांचं पण घे. त्यांच्याकडून माहिती विचारू. हे मसाज पुढे सरका. ते ग्रॅव्हिटीमुळे पायाजवळ येतं. ते तुम्ही जेव्हा हे माराल ना, ते सगळे टॉक्सिन बाहेर येतं. त्याला पादामध्ये रसवून येतं. त्यामुळे ते बघा ना, आपले आधीचे जेव्हा करायचे ना, ते पादामध्ये नाही बोलायचे. त्याच्यामध्ये कसं आहे, म्हणजे टॉक्सिन सगळे ते ग्रॅव्हिटीमुळे पायाजवळ येतं. पण ते याच्याने निघतं. आधी करायचे, आजी वगैरे करायचे ना, ह्याच्यामध्ये आपल्या कासे वाटीने घासायचे. सेम कसं होतं. आज तुम्हाला झोप पण चांगली होती. वेळ वाटत. एक दिवस केला रिझल्ट चांगला. प्रॉब्लेम काय होतो, लोकांना सातत्य येत नाही. जसं आपण जिमला जायचं म्हणतो, आपण दररोज जायचं म्हणतो, पण नाही ते कंटिन्यूस नाही करत. म्हणजे काही लोकांना कंटाळा करतात. कसं आहे, फायदा तर भरपूर आहे. हे जे पायाचं मसाज म्हणजे संपूर्ण शरीर हे सगळे ना प्रेशर पॉईंट्स आहेत. ते सगळे दिलेत ना, हे सगळे प्रेशर पॉईंट्स.
असणार व्हॅलिडिटी 2 महिने. 2 महिन्यामध्ये ती 40 दिवस संपतात. 2 महिन्यामध्ये चालेल. पण निघाले काय बोलतात ना त्याची व्हॅलिडिटी 2 महिने आज गेला तर 2 महिन्याची असतात. 2 महिन्यामध्ये 40 दिवस संपतात. मम्मी 3 दिवसाचे पैसे पेमेंट कसं पैसे पैसे कॅशनी बोलले कसं करायचं सुरुवातीला 3 दिवसाचं एकत्र. ते तुमच्या तुम्ही डेली असं देऊन असं पण कसं वस्तू घेते आणि बसते तसं पण चालू. आता काकी गेले ते आलं. मम्मीचं तर जास्त निघालं नाही, पप्पाचं निघालं पण एवढे नाही निघालं. आता काकींचं बघू किती निघतं. नाही रोज करते का तो तुमको फरक मालूम पड़ेगा. अच्छा लग रहा है जैसे आपने को पेड़ में कैसा मालिश करते काकी त्या पप्पाला दाखवावं. हे काय आहे? मला काय माहिती ते. कसं वाटलं काकी तुम्हाला करून? एक मिनिट. तुला कसं वाटलं आंटी? आपको कैसे लगा? बोलणार नाही ते. खूप छान वाटलं, रिलॅक्स एकदम. प्रत्येकाने म्हणजे त्याचा बघा स्वतः केल्याशिवाय समजणार नाही. हां तर येऊन बघा आणि करा. खूप छान वाटलं. आम्हाला सांग काहीतरी माहिती सांगावं. मागं नाही व्हिडिओ केला जेव्हा मी बसते. ही तुमच्या शरीरातील टॉक्सिक म्हणजे कसं असतं की आता तुम्ही चालता वगैरे तेव्हा तुमच्या जे ब्लड सर्क्युलेशन असतं ना गुरुत्वाकर्षणामुळे ते सगळे पायाजवळ जमा तर ते सगळं बाहेर येते. तुमच्या अंगातली ही दुसरे टॉक्सिन म्हणजे काय बोलतात ना आपण हां ते असं नाही आता कसं बघा हे जे ते पायाजवळ येतं ना हे सगळे प्रेशर पॉईंट म्हणजे काही वेळे काही लोक कसं करतात पायाची मालिश करतात. पायाची मालिश केल्यानंतर काय होतं सगळ्यात म्हणजे पूर्ण अवयवाची मालिश होते. आता हे सगळे जे 15 दिले हे सगळे दिले ना वरती फर्स्ट ते एकाचं डोकं ते 2 याचे म्हणजे आपले जे स्तनाचं हे असतो त्याचे पर्याय. तिसरं म्हणजे हे 2 आपले डोळे. इकडे जर तुम्ही जर पायाला आत्ता पण प्रेशर दिलं नाही तुम्हाला डोळ्यापर्यंत दिसणार ते नस डोळ्यापर्यंत जाईल. आता हे कानासाठी इकडे हे चौथे ते कान 5कडे शोल्डर हे सगळे हे जे आहेत ना हे सगळे प्रेशर पॉईंट आहेत. आणि आपण हे जे आता करतोय त्या याला बोलतात पादांबर म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याचं नाव आहे पादांबर. आधीच्या काय करायचे जसं आपल्याला काय त्रास असतो मेन म्हणजे पित्त काहींना पित्ताचा असतो काहींना वाताचा असतो काहींना आपला दुसरं असतं आपलं हे याच्यासाठी कफाचं असतं. हे 2 हे 3 असतात करतात. ह्याच्या इश्यूमुळे सगळे आजार होतात. म्हणजे काहींना पित्त जास्त झाल्यानंतर मग हीट वाढते अंगावरती काही लोकांच्या हे येतात डाग वगैरे येतात पित्तामुळे. तसंच हे सगळ्याच गोष्टीचं कारण हे असतं हे 3 प्रकार. तर ह्याच्यामध्ये काय होतं आपण ह्याच्यामध्ये काय करतो की हे आयुर्वेदिकनुसार आपण कास्तीच्या खालीने घासलं जातं. तर दर्शन केल्यानं काय होतं की अंगातले जे टॉक्सिन असतात गुरुत्वाकर्षणाने खाली जातात ते बाहेर येतात. फक्त एवढंच आहे ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये काय होतं की ओव्हरऑल सगळ्याच आजाराला ते म्हणजे हे बेनिफिट आहे. काही लोक जास्त कधी काही लोक जास्त गोळ्या खातात त्याच्यानं त्यांना अजून जास्त काळ पाहिजे असं गोळ्यांची हीट असते. परत मध्ये काही लोक आले तरी जरा ड्रिंक वगैरे त्यांची पण त्याच्यामुळे पण जास्त काळ पाहिजे. काही लोकांना आता काही लोक तर सकाळी रात्री येतात त्यांना फक्त म्हणजे झोपायला बरं वाटावं यासाठीच करतात. हां म्हणजे आता इकडे बघा इथे कसं आहे आता ह्याच्यामध्ये जर गेलं तर तुम्हाला काहीचं कसं असतं वाताची प्रकृती असते. वाताची प्रकृती असते त्याला मग तिळाचं तेल चांगलं असतं. ज्यांची पित्ताची असते त्यांना आपलं खोबऱ्याचं तेल चांगलं असतं. ज्यांचं कफाची असते त्यांना पण तिळाचं तेल चांगलं असतं. आणि ओव्हरऑल जर बघायला गेला तूप सगळ्यात चांगलं आहे. तूप सगळ्यात यूज करू शकता.
आता आपल्याकडे कसं आहे, तुम्ही जर तिळा कुठला पण तेल घेतलं तर 50 रुपये, आणि जर तिळ ह्याच्यासाठी घेतलं आपलं तुपासाठी ते 65 रुपये, म्हणजे 65 रुपीज. आणि आता आम्ही काय केलं आहे की तुम्ही जर महिन्यामध्ये एकत्रच भरलं, म्हणजे महिन्याचे पैसे तुम्ही एकत्र भरले तर आम्ही तुम्हाला 40 दिवस देणार. 30 दिवसाचे पैसे भेटले तुम्हाला 40 दिवस देणार. आणि एक कार्ड बनवणार. कार्डची व्हॅलिडिटी असणार 2 महिन्याची. म्हणजे आज जर तुम्ही पैसे भरले तर तुम्हाला 2 महिन्याचं कार्ड भेटणार. 2 महिन्याचं कार्ड संपणार, तुम्हाला ते 2 महिने भेटतात 40 दिवस कंप्लीट करायला. तर तुम्ही आज करा, उद्या करा, कसे पण करून 40 दिवस कंप्लीट करा. म्हणजे त्यामुळे काय होईल की आपले शरीर पण चांगलं राहील आणि आपल्याला पण सवय लागेल की असं असं तर समजेल पण तुम्हाला किती म्हणजे बॉडीमध्ये किती काय फरक आला. काही लोकांचं काही जे येतात ते तुमचं स्किन ग्लो करण्यासाठी म्हणतो. आता आमच्याकडे त्या दिवशी आम्ही जिकडनं हे सगळ्या गोष्टीची माहिती घेतली, त्यांच्याकडे जे असतात बहुतेक लोक जे होते डॉक्टर्स होते, ते डॉक्टर्स लोक त्यांनी सगळ्याचे कार्ड बनवले होते, ते कंटिन्यूच येते. संध्याकाळी त्यांचं ते हे झालं, सगळे जे काय OPD वगैरे असतं पेशंटचे हे झालं की संध्याकाळी ते लोक तिकडे जायचे आणि नंतर मग डॉक्टरांना पण कळतं की हे आहे इम्पॉर्टंट. बघा करा, कसं वाटतं तुम्ही सांगा. तर आपली पूर्ण व्हिडिओ काढून झालेली आहे. ह्या लोकांनी प्रत्येकाने केलेलं आहे. तर आता मी सगळ्यांना विचारलं, पण काकी विचारलं, काकी तुम्हाला कसं वाटलं? खूप छान. तुम्ही स्वतः जेव्हा कराल ना तेव्हा तुम्हाला अनुभव येईल करून की काय आहे. आणि नक्की ट्राय करा एकदा आणि मला सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. आणि हां, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं आहे करून की जर तुम्ही माझ्या बेल आयकॉनला क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिले भेटतील. त्यामुळे प्लीज करा यार, तुमची गरज आहे मला. हॅलो, बाय बाय.